नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या MST CET क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक नवीन टॉपिक पाहायचा आहे. त्या टॉपिकचं नाव आहे ग्रीन केमिस्ट्री. काय पाहायचं आपल्याला? ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. हा खूप सिंपल टॉपिक आहे. हा खूप सिंपल ह्याच्यासाठी हा पूर्ण थेरॉटिकली पार्ट आहे. आणि थेरॉटिकली पार्टवर एक फक्त काय आपल्याला याच्यामध्ये फॉर्म्युला आहे, तो पर्सेंटेज इकॉनॉमी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? पर्सेंटेज इकॉनॉमी. फक्त हा जर व्यवस्थित कन्सेप्ट केला पर्सेंटेज इकॉनॉमी, तर ह्या टॉपिकवर जो येणारा क्वेश्चन आहे, मोस्ट जो क्वेश्चन विचारला जातो तो कोणता आहे? तर पर्सेंटेज इकॉनॉमी. बाकी थेरॉटिकल थोडा पार्ट आहे, बघितलं तर याला किती 2 ते 3 पेजेसमध्ये आपण पूर्ण हा टॉपिक कव्हर केलेला आहे. म्हणजे आपण जर लास्ट PYQ क्वेश्चन जर पाहिले आणि ते कोणत्या कन्सेप्टवर विचारलेले आहेत, ते कन्सेप्ट आपण एकत्र घेतले, कंपाईल केले, तर ते कन्सेप्ट फक्त किती हार्डली 2 ते 3 पेजेस होऊ शकतील. 2 ते 3 पेजेस जर तुम्ही वाचले, तर याच्यावर कोणताही क्वेश्चन विचारला, कसाही विचारला, तरी देखील तुम्ही याच्यावर आन्सर देऊ शकता. चला आपण बघून घेऊ याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, की काय टॉपिक ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री. आता आपल्याला माहीत काय पाहिजे? ग्रीन केमिस्ट्रीचं प्रिन्सिपल माहीत पाहिजे. म्हणजे काय, कशासाठी ग्रीन केमिस्ट्री वापरली जाते. नॅनो केमिस्ट्री तर आपल्याला माहिती आहे की नॅनो पार्टिकल आहे, ते नॅनो पार्टिकल म्हणजे 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर, म्हणजेच किती 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर यांच्यामधला पार्टिकल जो आहे त्याचा स्टडी करायचा आपल्याला, ह्या सर्व गोष्टीमधला स्टडी. तर आता बघून घ्या, प्लॅस्टिक मटेरियल आपण जे वापरतो डे टू डे लाईफमध्ये, ते किती टाईपचे असतात? तर 7 टाईपचे असतात. किती टाईपचे असतात? 7 टाईपचे. ह्या 7 टाईप्समधले कोणते प्लॅस्टिक हे युजेबल असतात, काही नॉन युजेबल असतात, किंवा काही मेल्ट करून त्याच्यापासून रिमोल्ड करू शकतो, आपण नवीन शेप देऊ शकतो. तर आपण आता आपल्याला माहिती आहे की 12वीला आपल्याला प्रॅक्टिकल एक्झामला प्रॅक्टिकल होते हे कशाचं? प्लॅस्टिकचं. की आपल्याला फक्त काय बघायचं होतं की प्लॅस्टिक नंबर दिलेला आहे, म्हणजेच काय की असा सिम्बॉल आपल्याला दिला जातो, ट्रँगल. ह्या ट्रँगलमध्ये काहीतरी नंबर दिलेला असतो. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकलला जर बघितलं तर काही बॉटल तुम्हाला दिले असतील आणि त्या बॉटलच्या सिम्बॉलमध्ये 1 नंबर आहे, 2 नंबर आहे का 3 नंबर आहे, म्हणजे तो रिसायकलेबल आहे का नॉन रिसायकलेबल आहे, हे आपल्याला ओळखायचं होतं. 2 मार्काचं ते प्रॅक्टिकल आपल्याला होतं. ओके, तेच याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये विशेष असं काही नाही. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं की कोणतं रियुजेबल आहे, रिसायकलेबल आहे, आणि कोणतं नॉन रिसायकलेबल आहे. चला वन बाय वन आपण बघून घेऊ. पहिला 1 नंबर दिलेला आहे बघा. म्हणजे हा जो सिम्बॉल दिला आहे, हे सिम्बॉलमध्ये 1 2 3 4 5 6 7 टाईपचे आहेत. ओके, माझा हा जर 1 नंबर दिलेला असेल तर त्याचं नाव काय? पॉलीइथिलीन थेरेफ्लॅलेट. काय आहे बघा? पॉलीइथिलीन थेरेफ्लॅलेट. मग आता थॅलेटमध्ये की हा जो मटेरियल आहे कशासाठी यूज केलं जातं? तर ते मायक्रोवेवेबल फूड ट्रेमध्ये, मायक्रोवेव्हमध्ये जे फूड ट्रे ठेवले जातात, त्या मायक्रोवेव्हमध्ये ओके. मायक्रोवेव्हमध्ये जे फूड ट्रे ठेवले जातात, ते फूड ट्रे तयार करण्यासाठी जे मटेरियल लागतं ते कोणतं लागतं? पॉलीइथिलीन थेरेफ्लॅलेट. ओके. मग आता हे बघा, हे तयार केलं. एकदा ते तयार झाल्यानंतर ते कसं आहे बघा, की स्टेटस बघा त्याचं हार्ड टू क्लीन. कसं आहे ते? एकच मिनिट. हार्ड टू क्लीन, ॲब्सॉर्ब बॅक्टेरिया अँड फ्लेवर्स, अवॉइड रियुजिंग. म्हणजे आपल्याला ते परत रियूज करता येत नाही. बघा कशासाठी यूज केलं जातं बघा याच्यामध्ये, तर फूड ट्रेसाठी, सॅलड ड्रेसिंगसाठी, सॉफ्ट ड्रिंक बॉटल, बिअर बॉटल, यासाठी जे यूज केलं जातं ते काय आहे? ते PET आहे. ओके. बरं, अजून रिसायकल होतं का बघा? इज रिसायकल टू मेक काय? कार्पेट, फर्निचर, न्यू कंटेनर, पोलार फिश, हे सगळं तयार करण्यासाठी यूज होतं. मी वन बाय वन हे जर लक्षात ठेवलं की काही वेळा तुम्हाला दिलं जाईल मटेरियल की हे कशासाठी यूज केलं जातं, हे रिसायकलेबल आहे का, नॉन रिसायकलेबल आहे का. तर हे क्वेश्चन जर विचारलं तर हा पूर्ण चार्ट आहे. या चार्टवर तुम्हाला सगळे आन्सर येतात. त्यानंतर काय? हाय डेन्सिटी पॉलीइथिलीन बघा, HDPP. मग हाय डेन्सिटी आहे. हाय डेन्सिटी कशासाठी वापरलं जातात? हाऊस होल्ड क्लीनर असेल किंवा शॅम्पू बॉटल तयार करण्यासाठी ते हाय डेन्सिटी काय वापरलं जातं? पॉलीइथिलीन वापरलं जातं. स्टेटस काय आहे? ते ट्रान्समिट नो नोन केमिकल इंटू फूड. त्यानंतर काय? डिटर्जंट बॉटल्स असेल, पेन्सिंग असेल, फ्लोअर टाईल्स असेल, पेन्स असेल, हे तयार करण्यासाठी काय केलं जातं? हे प्लॅस्टिक म्हणजे तयार केलं, रिसायकल केलं, रिसायकल केल्यानंतर मग ते मटेरियल आपण काय करू शकतो? त्यापासून तयार करू शकतो. PVC आपल्याला कॉमन माहिती आहे आपल्याला. PVC म्हणजे काय? पॉलीव्हिनिल क्लोराईड. PVC पाईप आपल्याला माहिती असतील. तर पॉलीव्हिनिल क्लोराईड्स आहेत, हे कशासाठी वापरले जातात बघा. किती नंबर आहे? 3 नंबर आहे. काय? कुकिंग ऑइल बॉटल, त्यानंतर क्लिअर फूड पॅकेजिंग, माउथवॉश बॉटल, हे तयार करण्यासाठी पॉलीव्हिनिल क्लोराईड यूज केलं जातं. इट
बिलीव्ह टू कंटेन थॅलेट्स दॅट इंटरफेअर विथ हार्मोनल डेव्हलपमेंट. आणि मग आपल्याला काय म्हणजे ड्रिंकिंग पर्पजसाठी असेल तर त्याला काय करायचं, आपल्याला अवॉइड करायचं आहे. पण कशासाठी रिसायकल केलं जातं? केबल्स असतील, मड फ्लाक्स असतील, पेनिलिंग असेल, रोडवेज गटर्स असतील, यासाठी काय केलं जातं, पॉलिव्हिनिल क्लोराईड यूज केलं जातं. ही झालं त्यानंतर काय, लो डेन्सिटी. आपण दोन गोष्टी बघितल्या बघा, हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन आहे आणि हे काय, लो डेन्सिटी पॉलिइथिलीन आहे. हाय डेन्सिटी बघितलं आपण शॅम्पू बॉटल असेल किंवा हाऊस होल्ड क्लिनरसाठी यूज केलं जातं. तसंच लो डेन्सिटी जे आहे ते ब्रेड, शॉपिंग बॅग्स, कार्पेट, क्लॉथिंग, फर्निचर तयार करण्यासाठी यूज होतो. बरं, काय होतं याच्यात, ट्रान्समिट नोन केमिकल इंटू फूड्स. म्हणजे याच्यामधून ते फूडमध्ये कोणतेही केमिकल ट्रान्सफर होत नाही. ओके. त्यानंतर हे कशासाठी अजून वापरलं, रियुजेबल एनव्हलप असेल, फ्लोअर टाईल्स असतील, लुंबर असेल, ट्रॅश असेल, याच्यासाठी काय केलं जातं, यूज केलं जातं. त्यानंतर पीपी म्हणजे काय, प्रोपायलिन. पीपी म्हणजे काय, पॉलिप्रोपायलिन. आता हे कशासाठी वापरलं जातं, तर मेडिसिनमध्ये सिरप बॉटल असेल, ड्रिंकिंग स्ट्रॉज असतील, त्याच्यामध्ये यूज केलं जातं. हे यामध्ये काय, की जे मटेरियल तयार केलेलं आहे, जे प्लास्टिक तयार केलेलं आहे, समजा त्या प्लास्टिक बॉटल केली कशाची, मेडिसिनमध्ये, तरी देखील त्या प्लास्टिकमधून काही केमिकल त्या केमिकलमध्ये काय होणार नाही, ट्रान्सफर होणार नाहीत किंवा ते मेडिसिनमध्ये ट्रान्सफर होणार नाहीत. म्हणजे हे दोन बघितलं आपण, ट्रान्समिट नोन केमिकल इंटू फूड. म्हणजे जर फूड बॉटल असेल किंवा सिरप बॉटल असेल, तर सिरप बॉटल तयार केल्यानंतर त्या सिरपमध्ये जर त्या बॉटलमधले काही इतर केमिकल मिक्स झाले, इंटरफेअर झाले किंवा काही इम्प्युरिटी ॲड झाली, कंटॅमिनेशन झालं, तर डेंजरस इफेक्ट होऊ शकतो. म्हणून जे आपल्याला पॅकेज फूडसाठी, ड्रिंकिंग बॉटलसाठी किंवा जे आपण ड्रिंकिंग पर्पजसाठी ज्या बॉटल यूज केला जातो, त्या ड्रिंकिंग पर्पजच्या बॉटलमध्ये हे जे मेन फंक्शन आहे, कोणतं आहे, ट्रान्समिट नोन केमिकल इंटू द फूड. हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके. काहीमध्ये काय होतात, फूड काय होतात, एंटर होतात. मग अशा बॉटल किंवा असे प्लॅस्टिक कशासाठी वापरलं जात नाही, फूडसाठी वापरलं जात नाही. मग ते कशासाठी वापरलं जाईल, मग ते शॅम्पूज असतील किंवा बाकी जे क्लीनरसाठी जे आपण बॉटल्स वापरतो क्लिनिंगसाठी, त्या बॉटल मग केमिकल ठेवण्यासाठी त्या बॉटल यूज केल्या जातात. बघा, अजून काय, जर बॅटरी असेल, केबल असेल, ब्रूम असेल, आय स्क्रॅपर, रॅकसाठी यूज केलं जातं. त्यानंतर पॉलिस्टायरीन. पॉलिस्टायरीनवर आतापर्यंत जास्त वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. का, तर हे डिस्पोजेबल कप्स असतील, प्लेट्स असेल, हे कार्टन्स असेल, टेकआउट कंटेनर असतील, ह्याच्यासाठी जे यूज केलं जातं ते स्टायरीन यूज केलं जातं. ह्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. इट बिलीव्ह टू रिच स्टायरीन अ पॉसिबल ह्युमन कार्सिजन इन टू द फूड. आणि हे आपल्याला काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. म्हणजे बघा, हे पॉलिस्टायरीन जे मटेरियल आपण वापरलं, तर ते मटेरियलमधून काय रिच आउट होऊ शकतं, स्टायरीन रिच आउट होऊ शकतं. आणि त्या स्टायरीनमुळे काय होऊ शकतं, कॅन्सर होऊ शकतो. इट इज अ कार्सिओजेनिक. मटेरियल काय होऊ शकतील, फूडमध्ये काय होतील, एंटर होऊ शकेल. याचा अर्थ हे फूडसाठी आपण काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. याचा अर्थ हे फूडसाठी काय युजफुल नाही. मग कशासाठी वापरलं जातं बघा, फोम पॅकेजिंग असेल, इन्सुलेटर म्हणून असेल, लाईट स्विच असेल, प्लेट्स असेल, त्यासाठी काय केलं जातं, यूज केलं जातं. नंबर 7 मिसलेनियस दिलेलं आहे बघा. काय दिलेलं आहे, 3 and 5 गॅलन वॉटर जग्स, नायलॉन, सम फूड कंटेनर कंटेन्स बाय बिस्फेनॉल ए विच हॅज बीन लिंक टू हार्ट डिसीजेस अँड ऑब्सेसिटी अवॉइड्स. म्हणजे आता हे सगळं जर आपण बघितलं तर कोणते गुड आहेत, तर बघा, एक हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन कशासाठी आहे, ट्रान्समिट नो केमिकल. म्हणजे हा गुड आहे कशासाठी, फूड पर्पजसाठी. त्यानंतर कोणता आहे बघा, तर लो डेन्सिटी पॉलिइथिलीन आहे. त्यानंतर कोणता आहे बघा, त्यानंतर आहे पॉलिप्रोपेलिन. म्हणजे हे 3 जर बघितलं आपण, हाय डेन्सिटी असेल, लो डेन्सिटी असेल आणि पॉलिप्रोपालिन, हे जे प्लॅस्टिक आहेत ते आपण कशासाठी यूज करू शकतो, फूड मटेरियल स्टोअरसाठी वापरू शकतो. कशासाठी, फूड मटेरियल. पण बाकीचे जे आहे ते काय करायला सांगितलं, आपल्याला अवॉइड करायला सांगितले. कारण त्यातून ते केमिकल त्या फूडमध्ये रिच आउट होण्याची शक्यता जास्त आहे. जर रिच आउट झालं तर ते मे बी कार्सिओजेनिक असेल, काही तर कंटॅमिनेशन होऊ शकतं. त्यामुळे लक्षात 3 गोष्टी ठेवायच्या आहेत. एक हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन, लो डेन्सिटी पॉलिइथिलीन आणि पॉलिप्रोपाइलिन. ह्या तिन्ही गोष्टीमध्ये काय होत नाही, की फूडमध्ये केमिकल रिच आउट होत नाही. आणि त्यानंतर एक सांगितलं तुम्हाला, की पॉलिस्टायरीन जर लक्षात ठेवलं तर पॉलिस्टायरीन हे डिस्पोजेबल कपसाठी, कारण ह्याच्यावरही क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. आज आपल्याला MCQ पण ह्याच लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. तर पॉलिस्टायरीन कशासाठी यूज केलेलं आहे, डिस्पोजेबल कप असेल, प्लेट्स असतील, एक कार्टन्स असेल किंवा टेकआउट कंटेनर असेल, ह्याच्यासाठी काय यूज केलेलं आहे, तर पॉलिस्टायरीन यूज केलेलं आहे. चला नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ आपण. बघा, आता हे नॅनो मटेरियलचे, हे सगळं झालं प्लॅस्टिकच्या रिलेटेड.
आता बघायचं नॅनो मटेरियल. नॅनो म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की 1 to 100 नॅनो मटेरियल नॅनोमीटर असेल त्याचा आपण स्टडी करतो. ओके. आता हे 3 डायमेन्शनल दिलेलं आहे. ऑल 3 डायमेन्शनल. ओके. किती 100 नॅनोमीटरपेक्षा काय असणार आहे कमी. 3 डायमेन्शनल म्हणजे काय असणार आहे तिन्ही ॲक्सिस असेल. एक्स असेल, वाय असेल आणि काय असेल झेड ॲक्सिस असेल. ओके. मग 100 नॅनोमीटरपेक्षा कमी पण ते कोणत्या डायमेन्शनमध्ये 3 डायमेन्शनलमध्ये असेल तर याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. 3 डायमेन्शनल म्हणजे कोण असणार आहे बघा की नॅनो पार्टिकल असेल, क्वांटम डॉट असेल, नॅनो सेल, नॅनो रिंग, मायक्रो कॅप्सूल्स. आता हे लक्षात ठेवायचे आहेत कारण हे एक्झाम्पल तुम्हाला विचारतात विच इज 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. तर लक्षात ठेवायचं या पद्धतीनं 3 डायमेन्शनल पण बिलो 100 नॅनोमीटर कोण मिळतात आपल्याला नॅनो पार्टिकल, क्वांटम डॉट, नॅनो सेल, नॅनो रिंग, नॅनो कॅप्सूल. ओके. त्यानंतर 2 डायमेन्शनलमध्ये म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिस येतील ते कोणकोणते येतात बघा तर नॅनो ट्यूब, नॅनो फायबर आणि नॅनो वायर. नॅनो ट्यूब, नॅनो फायबर आणि नॅनो वायर. त्यानंतर 1 डायमेन्शनल म्हणजे एकाच लाईनमध्ये कोण येणार आहे तर ते थिन फिल्म असेल, लेयर्स असेल किंवा काय असेल कोटिंग असेल. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की 1 डायमेन्शनल कोण आहे, 2 डायमेन्शनल कोण आहे आणि 3 डायमेन्शनल कोण आहे हे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. नेक्स्ट पार्ट. आता आपल्याला काय बघायचे आहेत नॅनो पार्टिकलच्या प्रॉपर्टीज बघायचे आहेत. काय बघायचे आहेत नॅनो पार्टिकलच्या प्रॉपर्टी. ओके. पहिली प्रॉपर्टी आहे कलर. पहिली प्रॉपर्टी काय कलर. आता कलर आता काय बघा नॅनो पार्टिकल म्हणजे काय पुढं आपल्याला बघायचं आहे की टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच. पण आता याच्यामध्ये समजून घ्या की नॅनो पार्टिकल आपल्याला गोल्ड गोल्ड जर बघितला आपण तर त्याला कोणता कलर असतो गोल्डला आपल्याला माहिती आहे की तो येलो कलर आहे. कोणता कलर आहे आपल्याला येलो कलर आहे. पण हे जर गोल्ड पार्टिकल मी छोटे छोटे पार्टिकल करत गेलो आणि ते किती घेतले ते 100 नॅनोमीटरचे घेतले. किती घेतले 100 नॅनोमीटर. म्हणजे काय केलं आपल्याला माहिती आहे गोल्डचा कलर कसा आहे येलो कलर आहे. पण ते गोल्ड मी जर ब्रेकडाऊन करत गेलो छोटे छोटे पार्टिकल त्या गोल्डचे तयार करत गेलो आणि छोटे पार्टिकल किती ॲटम्स घेतले 100 ॲटम्स घेतले. किती ॲटम्स घेतले 100 ॲटम्स ऑफ गोल्ड. तर आणि ते एका क्यूबमध्ये जर मी अरेंज केले एका क्यूबमध्ये अरेंज केले आणि त्याचा जर कलर चेक केला तर तो कोणता कलर मिळतो मला तर रेड कलर मिळतो. बघा नीट लक्षात घ्या. ह्याचे क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल की जी ओरिजिनल आपण बघतोय जे बल्क अमाऊंटमध्ये गोल्ड ते कोणत्या कलरचं भेटणार आपल्याला येलो कलरचं. कोणत्या कलरचं भेटणार आपल्याला येलो. पण मी ते छोटे छोटे पार्टिकल केले नॅनो पार्टिकल केले आणि त्याचे 100 ॲटम्स एकत्र केले. 100 ॲटम्स एकत्र करून त्याचा जर क्यूब क्रिएट केला तर क्यूबचा कलर मला कोणता भेटणार आहे तर रेड कलर भेटणार आहे. म्हणजे प्रॉपर्टी काय होतात चेंज होतात. जसं पार्टिकलची साईज कमी कमी होत जाते तसं त्याच्या कलरमध्ये काय होतं चेंज होतं. म्हणजे पहिली प्रॉपर्टी आपण बघितली की याच्यामध्ये काय होणार आहे कलर चेंजेस होणार आहे. काय होणार आहे कलर चेंजेस. गोल्डचं आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे. त्यानंतर बघा सरफेस एरिया. काय बघायचं आहे सरफेस एरिया. आता हाय सरफेस टू व्हॉल्यूम रेशो. हाय सरफेस टू व्हॉल्यूम रेशो म्हणजे समजा आपण एक काय घेतली एक साबणाची वडी घेतली रिन रिन नाम साबणची किती रुपयाची सपोज 10 रुपयाची. आता ही साबणाची वडी घेतली 10 रुपयाची आणि आपण पाण्यामध्ये टाकली डिझॉल्व करण्याचा प्रयत्न केला आणि सेम साबणाची वडी घेतली मी आणि त्याला काय केलं एक ब्रेक केलं 2 तुकडे केले त्याचे ते डिझॉल्व करण्याचा प्रयत्न केला आणि थर्ड घेतला आणि त्याचे काय केले छोटे छोटे पीसेस केले आणि ते डिझॉल्व करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनाच कंडिशन सेम सगळं वॉटर सेम सगळं सेम आणि मग ह्याच्यामध्ये मी चेक केलं की कोणती साबणाची वडी इझिली डिझॉल्व झाली तर ज्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत ते काय झाले इझिली काय झाले डिझॉल्व झाले. इझिली का डिझॉल्व झाले कारण ज्यावेळी मी हा कट करतोय साबण त्यावेळी मला सरफेस एरिया वाढत वाढत जातो. काय होतोय सरफेस एरिया. आता मी जर साबणाची वडी टाकली पाण्यामध्ये तर त्या साबणाचे काय होणार आहे टोटल 6 साईड आहेत. टोटल 6 पेजला काय होतील ते रिॲक्ट होईल वॉटर आणि ते डिझॉल्व होण्याचा प्रयत्न होईल. ह्या ठिकाणी काय होणार आहे 6 तर आहेच आहे. मी ब्रेक केल्यानंतर काय हा जो साबण आहे समजा हा पूर्ण साबण आहे हा ब्रेक केल्यानंतर ही एक साईड भेटेल आणि ही एक साईड भेटेल म्हणजे इथल्या मधली जी साईड आहे ती भेटेल आणि मग ती काय होणार रिॲक्ट होईल. जर मी जास्त कट केले तर जास्त सरफेस एरिया मिळाला आणि जास्त सरफेस एरिया वाढला म्हणजे त्याची रिॲक्टिव्हिटी काय होते वाढते. म्हणजेच काय वाढलं सरफेस एरिया काय होतो इन्क्रीज होतो. म्हणजे कोणता सरफेस एरिया सरफेस टू व्हॉल्यूम रेशो इन्क्रीज होतो. लक्षात ठेवा सरफेस टू व्हॉल्यूम रेशो इन्क्रीज होतो आणि सरफेस टू व्हॉल्यूम रेशो इन्क्रीज झाला याचा अर्थ त्याची केमिकल रिॲक्टिव्हिटी काय होते वाढते. म्हणजे ती एक्झाम्पलमध्ये समजते आपल्याला की हे काय होतं जास्त लवकर डिझॉल्व होतं. लवकर डिझॉल्व झालं याचा अर्थ काय त्याची रिॲक्टिव्हिटी काय झाली जास्त झाली. त्यानंतर कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी. कॅटॅलिस्ट आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे
टू इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. काय? इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट चेंज इन इटसेल्फ. स्वतःमध्ये कोणताही बदल न करता रिॲक्शनचा रेट काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. आता कॅटलिस्टमध्ये परत दोन माहिती आहेत आपल्याला. कोणत्या आहेत? एक होमो आहे आणि दुसरा कोणता आहे? हेट्रो आहे. एक होमो आहे आणि दुसरा काय? हेट्रो. होमो म्हणजे काय? की रिॲक्शन मिक्सचर आणि कोण? रिॲक्शन मिक्सचर आणि कॅटलिस्ट आणि जो आपण ॲड करणार आहे हे जर दोघं एकाच फेजमध्ये तर त्याला म्हटलं जातं होमो. आणि जर ते डिफरंट फेजमध्ये असतील, कोणत्या फेजमध्ये? डिफरंट फेजमध्ये असेल तर त्याला म्हटलं जातं हेट्रो. म्हणजे समजा रिॲक्शन मिक्सचर गॅसेस आहे आणि कॅटलिस्ट पण गॅसेस असेल, याचा अर्थ तो होमो झाला. पण ह्या ठिकाणी समजा रिॲक्शन मिक्सचर काय आहे? लिक्विड आहे आणि कॅटलिस्ट जर सॉलिड ॲड केला तर त्याला काय म्हटलं जातं? हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. आता लक्षात घ्या, कॅटलिटिक ॲक्टिव्हिटीमध्ये हेट्रोजिनियस कॅटलिस्ट हाय कॅटलिटिक ॲक्टिव्हिटी ड्यू टू द लार्ज सरफेस एरिया. मग एक्झाम्पल आपल्याला काय दिलं? TiO2 ZnO म्हणजे हे काय? फोटो कॅटलिस्ट आहे. ओके. त्यानंतर बघा थर्मल प्रॉपर्टी. या तिन्ही प्रॉपर्टी बघितल्या. 4 नंबरची प्रॉपर्टी बघा, थर्मल प्रॉपर्टी. सोडियम क्लस्टर ऑफ 1000 ॲटम्स ॲपियर मेल्ट ॲट 288 केल्विन. बघा, सोडियम क्लस्टर घेतले पण ॲटम्स किती घेतलेत? 1000 ॲटम घेतलेत. बघा नीट समजून घ्या, 1000 ॲटम घेतले. ओके. आणि त्याला मेल्ट केला तर मला काय मिळाला? मेल्टिंग पॉईंट मिळाला 288 केल्विन. किती मिळालं मला? 288 केल्विन. किती मेंबर घेतले होते ॲटम्स? 1000. मी काय केलं? वाढवलं. ॲटम्स किती घेतले? 10,000 घेतले. किती घेतले? 10,000. आणि 10,000 घेतल्यानंतर त्याचा मेल्टिंग पॉईंट बघितला. 10,000चा मेल्टिंग पॉईंट मिळाला. किती मिळाला? 303 मिळाला. तेच मी लार्ज क्वांटिटी घेतली, बल्क अमाऊंटमध्ये घेतला तर त्याची किती मिळालं मला? 371. बघा, जेवढं कमी अमाऊंट घेतलं, अमाऊंट इन द सेन्स काय? पार्टिकल, नंबर ऑफ ॲटम्स. कंपाऊंड तर सेम आहे. कंपाऊंडमध्ये बदल आहे का? नाही, कंपाऊंड सेम आहे. फक्त बदल काय केला आहे मी? की पहिल्याच कंपाऊंडचे जो कंपाऊंड आहे सेम आहे. सोडियम क्लस्टर आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ते सोडियम क्लस्टरचे फक्त 1000 काय घेतले मी? ॲटम्स घेतले आणि मग त्याचा मेल्टिंग पॉईंट चेक केला तर तो किती मिळाला मला? 288 मिळाला. ओके. मग काय केलं मी? नंबर ऑफ ॲटम्स इन्क्रीज केला. मी तर मेल्टिंग पॉईंट काय झाला? इन्क्रीज झाला. 288 टू किती झाला? तो आला 303 पर्यंत. आणि 10,000चा मी ह्याच्यापेक्षा जास्त बल्क क्वांटिटी घेतली तर मला किती मिळाला? 371. कंपाऊंड एकच आहे पण मेल्टिंग पॉईंट काय झाला? चेंज झाला ड्यू टू द नॅनो पार्टिकल. नॅनो पार्टिकलची साईज मी व्हॅरी करत गेलो, नंबर ऑफ ॲटम चेंज करत गेलो, मेल्टिंग पॉईंट काय झाला? चेंज झाला. ॲटम्स ह्या केसमध्ये नंबर ऑफ ॲटम्स काय झाला? इन्क्रीज झाला. मेल्टिंग पॉईंट काय झाला? इन्क्रीज झाला. चला मेकॅनिकल प्रॉपर्टी बघून घेऊ आपण. मेकॅनिकल प्रॉपर्टी. नॅनो साईज कॉपर अँड पॅलाडियम. नॅनो साईज घेतले. किती? क्लस्टर विथ डायमीटर इन द साईज रेंज किती? 5 to 7 नॅनोमीटर कॅन हॅव हार्डनेस अप टू. म्हणजे मी समजा कॉपरचं बल्क मटेरियल घेतलं. काय घेतलं? कॉपर बल्क मटेरियल घेतलं आणि कॉपरचं नॅनो पार्टिकल घेतलं. कॉपरचं बल्क मटेरियल आणि कॉपरचं नॅनो पार्टिकल. समजा याची जे स्ट्रेंथ जी आहे, सपोज एक्स स्ट्रेंथ असेल, काय असेल? मेकॅनिकल स्ट्रेंथ किती असेल? एक्स असेल. त्याच्या 500 टाइम्स ग्रेटर कधी मिळणार मला? नॅनो पार्टिकलची मिळणार. किती टाइम्स? 500 टाइम्स % एवढं मला काय मिळणार? एक्स्ट्रा मिळणार आहे. म्हणजे नॅनो पार्टिकल जसं नॅनो पार्टिकल तयार होईल त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. ओके. त्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बघून घेऊ. बघा, इलेक्ट्रिकल कार्बन नॅनोट्यूब कॅन ॲक्ट ॲज अ कंडक्टर ऑफ अ सेमीकंडक्टर इन अ बिहेवियर. कोणतं? कार्बन नॅनोट्यूब्स. मग त्याला CNT म्हणलं, कार्बन नॅनोट्यूब. ह्या कार्बन नॅनोट्यूबमध्ये परत टाईप्स आहेत. काय आहेत? की मल्टीवॉल कार्बन नॅनोट्यूब्स आहेत. काय आहे ते? MWCNT म्हणजे काय? मल्टीवॉल कार्बन नॅनोट्यूब. हे मल्टीवॉल कार्बन नॅनोट्यूब काय ॲक्ट करतात? ते ॲक्ट ॲज अ सेमीकंडक्टर. काय ॲक्ट करतात? सेमीकंडक्टर. तर ह्या प्रॉपर्टी आहेत कशाच्या? नॅनो पार्टिकलच्या. 6 प्रॉपर्टी बघितल्या आपल्याला. कलर बघितला, सरफेस एरिया, त्यानंतर कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी, थर्मल प्रॉपर्टी, मेकॅनिकल प्रॉपर्टी आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. ओके. ह्या सगळ्या प्रॉपर्टी ड्यू टू द नॅनो पार्टिकल ते काय होतात? चेंज होतात. म्हणजे बल्क मटेरियलपासून जर स्मॉल पार्टिकल केले तरी चेंज होतील. म्हणजे आता आपल्याला पुढच्या पॉईंटला बघायचेच आहेत की नॅनो पार्टिकल ॲक्च्युली कशी तयार केल्या जातात, कोणकोणत्या मेथड्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण नॅनो पार्टिकल तयार करू शकतो. सिंथेसिस ऑफ नॅनो पार्टिकल. बघा, सिंथेसिस ऑफ नॅनो पार्टिकलचे 2 मेन गोष्टी आहेत. एक आहे बॉटम अप अप्रोच आणि टॉप डाऊन अप्रोच. काय बघायचं आपल्याला? बॉटम अप अप्रोच आणि टॉप डाऊन अप्रोच. बॉटम अप
बॉटम अप म्हणजेच काय, की एखाद्या सोल्युशनचे आपण PPT तयार केली. PPT इन द सेन्स प्रिसिपिटेट. हां, 2 लिक्विड घेतले, एकत्र मिक्स केलं, स्टर केलं, त्याला हिटिंग दिली, वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. त्याला हायड्रोथर्मल असेल, सोलजेल असेल किंवा कोणत्याही वेगळ्या मेथड्स असतील. त्या मेथड थ्रू म्हणजे स्मॉल पार्टिकलपासून हे सगळे पार्टिकल आहेत. हे पार्टिकल एकत्र आणून त्याच्यापासून मला काय करायचं आहे, नॅनो मटेरियल तयार करायचे. ओके. म्हणजे सुरुवात कुठून आहे, की निग्लिजिबल पार्टिकल आहे, ज्याची साईज खूप स्मॉल आहे. ते छोटे छोटे पार्टिकल एकत्र आले बाय कोणत्याही प्रोसेसनं, वेगळ्या हायड्रोथर्मल असेल, त्यानंतर सोलजेल असेल, मायक्रोवेव्ह असेल, ह्या वेगळ्या मेथड्स आहेत. त्या मेथड थ्रू हे छोटे छोटे पार्टिकल काय झाले, कोॲग्युलेट झाले, ॲक्युमुलेट झाले आणि मग त्याच्यापासून काय तयार झाला, नॅनो पार्टिकल. म्हणजे खूप स्मॉलेस्ट, व्हेरी स्मॉलेस्ट म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकलपासून कुठंपर्यंत आलो आपण, नॅनो पार्टिकलपर्यंत आलो. म्हणजे खूप छोट्या, त्याला म्हटलं जातं बॉटम अप अप्रोच. काय म्हणायचं, छोट्या पार्टिकलपासून काय येणार आहे, आपण मोठ्याकडे येणार, त्याला म्हणलं बॉटम अप अप्रोच. आणि टॉप डाऊन अप्रोच म्हणजे काय बघा, टॉप डाऊन म्हणजे काय, की मोठे पार्टिकल आहेत, बल्क पार्टिकल आहेत. बल्क पार्टिकल काय केले, मी फोडून काय केले, छोटे केले. बल्क पार्टिकल काय केले, मोठा पार्टिकल होता त्याला ब्रेक केले, छोटे छोटे पीसेस केले, त्याला ब्रेक केला आणि तो कुठंपर्यंत आला, तो स्मॉल नॅनो पार्टिकलमध्ये. म्हणजे 2 गोष्टी लक्षात ठेवा. बॉटम अप म्हणजे खालून वर यायचं आहे. बॉटम अप म्हणून काय करायचं आहे, खालून वर यायचं आहे. म्हणजे सोल्युशनपासून आपल्याला नॅनो पार्टिकल तयार करायचे आहेत, पार्टिकलपासून नॅनो पार्टिकल तयार करायचे आहेत. आणि टॉप डाऊन अप्रोचमध्ये बल्क मटेरियल आहे, मोठा पार्टिकल आहे, तो मोठा पार्टिकल ब्रेक करून त्याच्यापासून आपल्याला काय तयार करायचं आहे, नॅनो पार्टिकल तयार करायचं आहे. पण ह्या दोन्ही केसमध्ये जर आपल्याला लक्षात आलं तर ही जी मेथड आहे कुठली, बॉटम अप अप्रोच, ही बेस्ट मेथड आहे ते सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल. तर त्या प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे तसा नॅनो मटेरियल आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. ही जी बॉटम अप अप्रोच आहे. चला पुढे बघा, हे सोलजेल. आता मी जे तुम्हाला नावं सांगितली तेच त्याच्यामध्ये सोलजेल मेथड आहे. वेट केमिकल सिंथेसिस म्हटलं. हे थिन फिल्म असेल, पावडर असेल, डेन्स सिरॅमिक असेल, हे तयार करण्यासाठी पिकर्सर वापरलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय होणार, डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन झालं, जेल तयार झालं, ह्यातलं वॉटर रिमूव्ह करायचं आहे. वॉटर रिमूव्ह केला की त्याचं कॅल्सिनेशन करायचं. 300, 400, काही वेळा 600 डिग्री सेल्सिअसला कॅल्सिनेशन केलं जातं आणि त्यातलं वॉटर मॉलिक्यूल सगळं निघून जातं आणि मग आपल्याला फाईन पावडर भेटते. मग आपल्याला ती क्रश करावी लागते. ओके. ते तयार केलं, कॅल्सिनेशन झालं, आपल्याला डेन्स सिरॅमिक तयार होतं. सोलजेल मेथड आहे सेम. सगळ्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे दिलेलं आहे, कॅल्सिनेशन दिलेलं आहे. हे काय आहे, कॅल्सिन म्हणजे कॅल्सिनेशन करायचं आहे. म्हणजे कोणतंही मटेरियल आहे, सोल जेल तयार झालं, सोल झालं, जेल तयार झालं, सोल झालं, त्याचं कॅल्सिनेशन केलं, थिन फिल्म कोटिंग आपण तयार करू शकतो. सोल आहे त्याचं कॅल्सिनेशन केलं, त्याच्यापासून पावडर तयार करू शकतो. सोलला डिहायड्रेशन केलं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला, जेल मिळाला. जेलला ड्राईंग केलं तर एरोजेल भेटला. त्यानंतर जेल बरोबर काय झालं, त्याला कॅल्सिनेशन केलं तर आपल्याला डेन्स सिरॅमिक भेटलं. तर हे वेगळे सिंथेसिस आहे. सोलजेल मेथड आहे, त्याच्यापासून नॅनो पार्टिकल तयार करू शकतो. वेगळ्या मेथड्स आहेत. हायड्रोथर्मल मेथड आहे. आता हे तयार झालेलं नॅनो पार्टिकल आहे, मटेरियल आहे, ते चेक करावं लागेल ना आपल्याला, की तयार झालेलं ते बरोबर झाले का, तेच एलिमेंट त्याच्यामध्ये आहेत का. जसं आपण मगाशी एक्झाम्पल बघितलं, TiO2 असेल, ZnO असेल, हे तयार झाले का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ॲनालिसिस करावं लागतं. मग ॲनालिसिस म्हणजे ही जी टेक्निक दिलेली आहे, आता या ठिकाणी दिलेलं आपल्याला, तर ते काय आहेत, वेगवेगळ्या कॅरेक्टरायझेशन टेक्निक आहेत. काय ते वेगवेगळ्या कॅरेक्टरायझेशन टेक्निक. वेगवेगळ्या कॅरेक्टरायझेशन टेक्निक आपल्याला वेगवेगळी इन्फॉर्मेशन आपल्याला देत असतं. म्हणजे आता प्रोडक्ट तयार जर झाला, आपल्याला प्रोडक्ट तयार झाला, तर मग पहिल्यांदा कुठे चेक केला या ठिकाणी, तर UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीवर चेक केला. कुठे घेतला आपल्याला, UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. मग UV विजिबल ह्या वेगळ्या टेक्निक आहेत. म्हणजे UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, XRD, SEM, TEM, त्यानंतर FTIR. ओके. मग UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय मिळतं आपल्याला इन्फॉर्मेशन, तर प्रिलिमरी कन्फर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल. नॅनो पार्टिकल झाले का नाही तयार, तर त्यासाठी UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी आहे. त्याला अजून एक आहे की UV-DRS आहे. याच्यामध्ये आपल्याला बँड गॅप वगैरे कॅल्क्युलेट करता येतं. XRD आपल्याला काय इन्फॉर्मेशन देते, तर XRD आपल्याला पार्टिकल साईज किती आहे कॅल्क्युलेट करून देतं. क्रिस्टल स्ट्रक्चर आणि जॉमेट्री, जसं आपण 7 क्रिस्टल स्ट्रक्चर बघितले, क्युबिक, हेक्झागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहायड्रल, ते जे फाइंड आउट होतं ते कोणत्या टेक्निकमधून मिळतं आपल्याला, एक्सरे टेक्निकमधून. एक्सरे काय करतं, आपल्याला माहिती आहे की एक्सरेचा N लॅम्बडा इज इक्वल टू काय, N लॅम्बडा इज इक्वल टू D साइन थिटा.
जो ब्रॅग्स इक्वेशन आहे त्याच्यावर हे सगळे XRDचं प्रिन्सिपल आहे. ओके, मग XRD काय, पार्टिकल साईज, क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा जॉमेट्री आपल्याला फाइंड आउट करून देते. SEM स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, SEM म्हणजे काय, स्कॅनिंग. मग आपल्याला काय मिळतं, सरफेस मिळतो, किती सरफेस आहे, कोणत्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे त्याची मॉर्फॉलॉजी काय आहे. मग काही ठिकाणी आपल्याला काय म्हणतात, मॉरिगोल्ड लाईक स्ट्रक्चर मिळतं, त्यानंतर क्यूब लाईक स्ट्रक्चर भेटतं किंवा हेक्झागोनल लाईक स्ट्रक्चर भेटतं. म्हणजे मॉर्फॉलॉजी कसं दिसायला आहे स्ट्रक्चर ते आपल्याला समजतं. TEM मध्ये आपल्याला पार्टिकल साईज भेटते. त्यानंतर FTIR फुरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी, हे आपल्याला फाइंड आउट काय करून देते की त्या मॉलिक्युलमध्ये कोणकोणते फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत, त्यांची बाइंडिंग इन नेचर काय आहे, बाइंडिंग, तर हे सगळी इन्फॉर्मेशन देतं. तर हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. वेगवेगळ्या टेक्निक आहे, UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, XRD, SEM, TEM, FTIR. तर हे लक्षात ठेवायचं की आपल्याला कोणती टेक्निकमध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन भेटते. ओके, चला नेक्स्ट बघू. ओके, ॲप्लिकेशनचा पार्ट आहे नॅनो मटेरियल. आता आपल्याला खूप वेळा माहीतच आहे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत. तर बघा की ॲप्लिकेशन्स काय आहेत की वॉटर प्युरिफिकेशन टेक्निकमध्ये यूज केलं जातं. ओके, मग काय कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, फिल्टर मटेरियल कोटेड विथ द सिल्वर नॅनो पार्टिकल. आता हे नॅनो पार्टिकल काही वेळा प्लॅनमधून एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आपण नॅनो पार्टिकल. हे नॅनो पार्टिकल एक्स्ट्रॅक्ट केलं वॉटर प्युरिफिकेशन टेक्निकसाठी यूज केलं जातं. त्यानंतर काय स्ट्रॉंगर, लायटर, क्लीनर, स्मार्टर सरफेस, क्रॅश प्रूफ आय ग्लासेस, ट्रान्सपोर्ट, सनग्लिस, क्रॅक रेजिस्टन्स पेंट, हे करण्यासाठी नॅनो पार्टिकल यूज केलं जातं. प्लस काय सेल्फ क्लिनिंग मटेरियल. लोटस इज अन एक्झाम्पल ऑफ अ स्लेन क्लिनिंग ड्यू टू द नॅनो स्ट्रक्चर ऑन इट्स लीव्स विच रिपेल वॉटर कॅरिंग डस्ट. सम मेकॅनिझम इज अप्लाइड ऑन द सेल्फ क्लिनिंग विंडो. म्हणजे काय, कमळ आपल्याला माहिती आहे, कमळाच्या पानावर पाणी राहत नाही. का राहत नाही, तर कमळाच्या पानावरचं जे नेचर आहे ते नॅनो पार्टिकल नेचर आहे. आणि त्यामुळं जर जे एखादं पाणी त्याच्यामध्ये आलं, ड्रॉप्स आला की त्या पाण्यामध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट आहे, तर ते काय करत नाही, त्याला अटॅच करत नाही, ते काय करतं, रिव्हेल करतं. म्हणजे त्यापासून काय होतं, ते रिमूव्ह होतं. म्हणजे याचा अर्थ काय, ते सेल्फ क्लिनिंग मटेरियल आहे. त्यानंतर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, सगळ्यात जास्त आता यूज होतो तो कशामध्ये होतो, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये. म्हणजे मॅग्नेटो रेजिस्टंट रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी. तर याच्यामध्ये काय केलं जातं, नॅनो पार्टिकलचा काय केलं जातं, यूज केला जातं. हे सगळे काय आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत. आपल्याला ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघायचे आहेत. ॲडव्हान्टेजेस काय, आता बघितले की इलेक्ट्रॉनिकमध्ये वापरलं जातं, रिव्हॉल्युशन इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटिंग. कारण नॅनो पार्टिकलमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ डाटा आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. म्हणजे त्या पद्धतीचे ॲप्लिकेशन आपण तयार करू शकतो. ओके, त्यानंतर एनर्जी सेक्टर बघितला तर सोलार पॉवर, मोर इकॉनॉमिकल, एनर्जी स्टोरेज डिव्हाइस, मोर इफिशियंट. मेडिकल फील्डमध्ये यूज केलं जातं, स्मार्ट ड्रग्स किंवा क्युरिंग. आता चाललेलं आहे की हायड्रोजन जनरेशन असेल, हायड्रोजन गॅस क्रिएट करायचं, तर नॅनो पार्टिकल आहेत त्याच्यापासून आपण सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोजन जनरेशन करू शकतो. हे सगळे कशाचे ॲडव्हान्टेजेस आहेत. डिसॲडव्हान्टेजेस काय, तर नॅनो पोल्युशन इज व्हेरी डेंजरस फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कॉजेस लंग डॅमेज. आता नॅनो पार्टिकल म्हणजे काय, खूप स्मॉल आहे, जे नेकेड आयजला दिसणार नाहीत, ते इझिली आपल्या बॉडीमध्ये जाऊ शकतात, ते इनहेल होऊ शकतात, ते लंग्समध्ये गेले तर ते त्याचं ब्रेकडाऊन होऊ शकतं. ओके, त्यानंतर काय आहे, ते रिलेव्हंट फॉर हेल्थ, साईज, केमिकल अँड कंपोजिशन अँड शेप ऑफ अ नॅनो पार्टिकल. ओके, म्हणजे आपल्याला हे ॲक्च्युअली डिसॲडव्हान्टेजेस आहेत, पण त्याच्यावर आपण ओव्हरकम करणारच आहे. आपण त्याला मास्क वापरणार जेणेकरून ते नॅनो पार्टिकल आपल्यात इनहेल होऊ नये यासाठी. ओके, पण ॲक्च्युअली ते डिसॲडव्हान्टेजेस आहेत की जर नॅनो पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये गेले, लंग्समध्ये गेले, तर तिथलं मेकॅनिझम सगळं काय होणार आहे, स्टॉप होऊ शकतं. त्याचे डिसीज होऊ शकतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी, सगळ्यात इम्पॉर्टंट. आता आपण जे क्वेश्चन बघणार आहोत, जे लास्ट इयरला विचारलेले PYQ आहेत, आपण 15च्या आसपास काय तो क्वेश्चन्स घेतलेले आहेत. ओके, ह्या 15 क्वेश्चन जर इथून पाठीमागे जर बघितले तर त्यातले 6 ते 7 क्वेश्चन्स हे पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी आलेले आहेत. म्हणजे ह्याच्यावर 100% क्वेश्चन असणारच कुठल्या या फॉर्म्युलानुसार, पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी. आणि दुसरा एक क्वेश्चन येऊ शकतो, तो ग्रीन केमिस्ट्रीच्या रिलेटेड येऊ शकतो. ग्रीन केमिस्ट्री म्हणजे काय, की रिॲक्टंटचं लगेच काय तयार झाला पाहिजे, प्रोडक्ट झाला पाहिजे. लार्ज अमाऊंट ऑफ रिॲक्टंट इज अ कन्वर्ट इन टू प्रोडक्ट असेल, किंवा जे आपण केमिकल मटेरियल वापरणार आहे ते बायोडिग्रेडेबल असले पाहिजेत, किंवा ते एका स्टेपमध्ये मेकॅनिझम झालं पाहिजे. लार्ज स्टेपमध्ये झालं तर लार्ज अमाऊंट ऑफ बाय प्रोडक्ट तयार होतील. कमीत कमी बाय प्रोडक्ट तयार झाले पाहिजे. इव्हन बाय प्रोडक्ट तयारच झाला
नाही पाहिजे, डायरेक्टली प्रॉडक्ट तयार झाला पाहिजे. 100% रिॲक्टंट, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ रिॲक्टंट इज कन्वर्टेड इंटू प्रॉडक्ट. हे सगळे ग्रीन केमिस्ट्रीचे काय आहेत प्रिन्सिपल आहेत. पुढे आपल्याला क्वेश्चन्स बघायचे आहेत. हा एवढाच पार्ट थेरॉटिकली पार्ट एवढाच बघायचा आहे. ह्याच्यावर जास्त फोकस करा ह्या फॉर्म्युलावर. हा फॉर्म्युला जर समजला आपल्याला, अवघड काय आहे ह्याच्यात, पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू काय, फॉर्म्युला वेट ऑफ डिझायर प्रोडक्ट. आपल्याला जो प्रोडक्ट पाहिजे डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ रिॲक्टंट, जेवढे आपण रिॲक्टंट घेतलेले आहेत इंटू काय करायचं 100, म्हणजे डिझायर प्रोडक्ट डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ रिॲक्टंट, म्हणजे वेट त्याचं घ्यायचं आपल्याला, इंटू काय करायचं 100 करायचं. एवढं केलं की बस हे आपण क्वेश्चन्स घेऊ. क्वेश्चन घेताना तुम्हाला सगळ्या ॲक्च्युली कसा क्वेश्चन आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. काही ठिकाणी पर्सेंटेज इकॉनॉमी विचारतील, काही ती रिॲक्टंटचे विचारतील, काही ठिकाणी प्रोडक्टचे विचारतील. चला वन बाय वन आपण हे सगळे क्वेश्चन्स काय करू, सॉल्व्ह करू. बघा पॉलिस्टायरीन आला बघा, मग अशीच सांगितलं तुम्हाला. आयडेंटिफाय द यूज ऑफ पॉलिस्टायरीन फॉर द हाऊस होल्ड पर्पज. आपण म्हटलं काय की कप वगैरे तयार करण्यासाठी काय केलं जातं, पॉलिस्टायरीन काय केलं जातं, यूज केलं जातं. चला बघून घ्या काय काय दिलेलं आहे. टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ डिस्पोजेबल, आलं पहिलाच ऑप्शन मिळाला. काय मॅन्युफॅक्चरिंग ऑफ, काय मॅन्युफॅक्चरिंग ऑफ डिस्पोजेबल कप्स तयार करण्यासाठी. तर मग तुम्हाला मी तीन सांग, हाय डेन्सिटी, लो डेन्सिटी आणि पॉलिप्रोपायरीन हे फूडसाठी वापरलं जातं. ओके, आणि हे काय सांगितलं तुम्हाला की पॉलिस्टायरीन हे काय होत नाही की अवॉइड करायला सांगितले फूडसाठी. पण तुम्हाला मी हेही सांगितलं होतं, हे इम्पॉर्टंट आहे कायसाठी, तर डिस्पोजेबल कप, कारण हे डे टू डे लाईफमध्ये आपण कंटिन्यू हे वापरत असतो डिस्पोजेबल कप, म्हणून त्याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त असते. आणि हा PYQमध्ये लास्ट इयरला हा क्वेश्चन विचारला होता. आयडेंटिफाय द यूज ऑफ पॉलिस्टायरीन फॉर द हाऊस होल्ड पर्पज, काय डिस्पोजेबल काय कप्स अँड प्लेट्स आहे. चला बघा पुन्हा क्वेश्चन आला आपल्याला. मगाशी जो फॉर्म्युला विचारला तो फॉर्म्युला, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ॲटम इकॉनॉमी कॅल्क्युलेट करायचे आहे. फॉर्म्युला वेट दिलेलं आहे, काय दिलं आहे आपल्याला, फॉर्म्युला वेट ऑफ रिॲक्टंट अँड फॉर्म्युला वेट ऑफ रिॲक्टंट अँड फॉर्म्युला वेट ऑफ प्रॉडक्ट रिस्पेक्टिव्हली. रिॲक्टंट पण दिलेलं आहे आणि प्रॉडक्ट पण दिलेलं आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटेज वेट कॅल्क्युलेट करायचं. बघून घ्या आता काय केलं मी मगाशी सांगितलं तुम्हाला, पर्सेंटेज वेट. ओके, ॲटम इकॉनॉमी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ॲटम इकॉनॉमी. मग काय करायचं आहे, इकॉनॉमी. हां, आपल्याला काय पाहिजे, डिझायर प्रोडक्ट बघायचं. काय बघायचं याच्यातला, डिझायर प्रोडक्ट डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ रिॲक्टंट. बघा काय दिलेलं आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी इफ द फॉर्म्युला वेट ऑफ रिॲक्टंट अँड फॉर्म्युला वेट ऑफ प्रोडक्ट. रिॲक्टंट किती दिलेलं आहे आपल्याला, तर दिलेलं आहे 45 युनिट युनिफाईड मास, आणि प्रॉडक्ट किती दिलेलं आहे 35. म्हणजे प्रॉडक्ट आपल्याला माहिती आहे काय करायचं, आपल्याला प्रॉडक्ट डिवायडेड बाय काय करणार आपण, रिॲक्टंट. प्रॉडक्ट डिवाइड बाय रिॲक्टंट इंटू काय करायचं आपल्याला 100. प्रॉडक्ट डिवाइड बाय रिॲक्टंट इंटू काय 100. आता प्रॉडक्ट किती दिलेला आहे आपल्याला, तर दिलेला आहे 35 डिवाइड बाय रिॲक्टंट किती दिलेला आहे, तो दिलेला आहे 45 इंटू काय करायचं आपल्याला 100 करायचं. मग आता हे कॅल्क्युलेशन फक्त आपल्याला करायचं आहे. 35 डिवाइड बाय 45, 35 डिवाइड बाय 45 इंटू काय करायचं 100 करायचं. 5 न भाग जातोय, 5 7 35, 5 9 45, म्हणजे किती झालं 7 डिवाइड बाय 9 इंटू काय मिळालं आपल्याला 100 मिळालं. 7 डिवाइड बाय, मग टोटल किती झालं बघा, 7 इंटू 100 किती मिळालं आपल्याला, 700 डिवाइड बाय काय मिळालं 9 मिळालं. किती मिळालं आपल्याला 700 डिवाइड बाय 9. मग 700 डिवाइड बाय 9 करा कॅल्क्युलेशन किती येते बघा. तर आपल्याला मिळणार आहे किती, 7 7 9 7 9 63, 7 9 63 म्हणजे किती आलं आपल्याला 7 7 आणि काय मिळालं आपल्याला 8. ओके, म्हणजे 77.8 मिळालं, म्हणजे 77 पॉईंट काय मिळालं आपल्याला 8 मिळालं. बघा सिम्पल होतं, आपल्याला विचारलं होतं ॲटम इकॉनॉमी. ॲटम इकॉनॉमी काय की डिझायर प्रॉडक्ट एक असेल का, तर नाही, ती खूप सारे प्रॉडक्ट, काही ठिकाणी एक असेल, काही ठिकाणी 2 असेल, काही ठिकाणी 3 असेल, मल्टिपल प्रॉडक्ट असू शकतो. पण आपल्याला डिझायर म्हणजे आपल्याला पाहिजे तो प्रॉडक्ट, आपल्याला पाहिजे तो प्रॉडक्ट इथे एकच दिलेला होता. मग डिवाइड बाय काय केलं आपण, रिॲक्टंट केलं. पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू काय मिळालं, प्रॉडक्ट डिवाइड बाय रिॲक्टंट इंटू 100, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर किती मिळालं बघा 77.8%. म्हणजे क्वेश्चन नंबर 2चा आन्सर काय मिळालं आपल्याला, डी मिळालं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून आपण घेऊ. बघा हे तेच क्वेश्चन आहे. काय, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी ड्युरिंग द कन्व्हर्जन ऑफ रिॲक्टंट टू प्रॉडक्ट इफ फॉर्म्युला वेट ऑफ रिॲक्टंट इज 246 अँड फॉर्म्युला वेट ऑफ अ प्रॉडक्ट. बघा काही वेगळं करायचं नाही, आता पर्सेंटेज काढायचं आहे. काय करणार, प्रॉडक्ट डिवाइड बाय काय करणार, रिॲक्टंट इंटू काय करायचं 100. प्रॉडक्ट किती दिलेलं आहे आपल्याला, प्रॉडक्ट दिला आहे 123 आणि रिॲक्टंट किती दिलेलं आहे 246 इंटू काय केलं 100.
2 3 आणि याला जर काय होणार 1/2 होईल, म्हणजे 1/2 इंटू काय होणार आहे 100, 1/2 2 याला जर डिवाइड केले तर किती मिळाला 50, म्हणजे टोटल पर्सेंटेज किती मिळालं मला 50. बघा किती सिंपल आहे. 50 आहे का याच्यात? हां, चला ऑप्शन नंबर काय मिळाला आपल्याला? बी मिळाला. म्हणजे क्वेश्चन नंबर 3. मी काय सांगतो तुम्हाला, हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, खूपच इम्पॉर्टंट फॉर्म्युला. का? तर 15 क्वेश्चन जर इथून पाठीमागचे घेतले तर त्यातले 7 ते 8 क्वेश्चन हे ॲटॉम इकॉनॉमीवर आलेत. 7 ते 8 क्वेश्चन. त्यामुळे हा एकदा फॉर्म्युला लक्षात काय ठेवायचा आहे? प्रॉडक्ट डिवाइड बाय रिएक्टंट इंटू 100, बस इतकंच. आणि आपल्याला काय करायचं? पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं. बाकी याच्यामध्ये काय जास्त डोकं लावायचं नाही. चला पुढं आता बघा, हा जो क्वेश्चन दिलेला आहे, तो जो क्वेश्चन आहे तो ग्रीन केमिस्ट्रीच्या रिगार्डिंग आहे. कशाच्या आहेत? ग्रीन केमिस्ट्रीच्या रिगार्डिंग. ओके. आता ग्रीन केमिस्ट्रीच्या रिगार्डिंगमध्ये आयडेंटिफाय सी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. काय करायचं आहे? सी कॅल्क्युलेट करायचं. पुढं तर कन्व्हर्जन करायचं आहे कशाचं? मेटा हायड्रॉक्झी बेन्झाल्डेड. मेटा हायड्रॉक्झी बेन्झाल्डेड. मग आता बघा इथे स्ट्रक्चर मी ड्रॉ करून दाखवतो. ओके. मग आता काय झाला? हा सी डायरेक्ट लिहितो CHO. हा काय झाला? बेन्झाल्डेड झाला. काय झाला? हा बेन्झाल्डेड. आता मेटा पोझिशनला काय करायचं आपल्याला? हायड्रॉक्झी ग्रुप जोडायचे. आता याच्या शेजारचा कोण झाला? अल्फा झाला आणि आर्थो झाला. त्यानंतर काय झाला? मेटा झाला. हा कोण झाला? पॅरा. म्हणजे हा आर्थो आहे, हा मेटा. मेटाला काय जोडला? OH जोडला. म्हणजे काय झालं? हे मेटा हायड्रॉक्झी बेन्झाल्डेड झालं. काय झालं? हे मेटा हायड्रॉक्झी बेन्झाल्डेड. मेटा हायड्रॉक्झी बेन्झाल्डेडला आपल्याला काय सांगितलं बघा, प्रोटोनेशन करायचं आहे OH ग्रुप्स. काय करायचं आपल्याला? प्रोटोनेशन काय करायचं? OH ग्रुप्स. म्हणजे हा OH ग्रुप बरोबर रिएक्शन झाली नाही पाहिजे, यासाठी काय केलं? प्रोटोनेशन केलं. बघा काय होणार आहे बघा, सेम ॲज इट इज राहील, फक्त काय होणार आहे? OHचं कन्वर्जन होईल CHO बेन्झाल्डेड. ओके. आणि प्रोटोनेशन कशाने केलं आहे बघा? C6H5Cl2Cl. मग प्रोटोनेशन केलं काय मिळणार बघा? हा H निघून गेला. H बरोबर काय झाला? CH2 C6 काय मिळालं आपल्याला? H5. म्हणजे आपलं काय झालं या ठिकाणी? प्रोटोनेशन झालं. म्हणजे कुठला प्रॉडक्ट मिळाला आपल्याला? हा इथंपर्यंत आलो. हे जो काय झालं इथं प्रोटोनेशन झालं. ओके. हे हा प्रॉडक्ट प्रोटोनेशन झाल्यानंतर त्याचं काय करायचं आपल्याला? तर O दिलेला आहे, म्हणजे काय करायचं? त्याचं ऑक्सिडेशन करायचं. प्रोटोनेशन म्हणजे आता ह्याच्यावर रिएक्शन होणार का? नाही होणार. कशावर? अल्डेडवर होणार. मग अल्डेडचं ऑक्सिडेशन झालं, काय तयार होणार आहे? ॲसिड तयार होईल. काय तयार होईल? ॲसिड. म्हणजे हा CHOचं काय तयार झालं? COOH. आणि हे ॲज इट इज CH2 C6 आणि काय मिळालं? H5. म्हणजे आता आपण कुठं आलो? बी पॉईंटला आलो. आता त्यानंतर डी प्रोटेक्शन आहे. डी प्रोटेक्शन म्हणजे हे सगळं काय करायचं? काढून टाकायचं. मग आपल्याला काय मिळालं बघा? COOH आणि इथला निघून गेला, इथं काय आला? OH. मग आता आपल्याला तयार झालं बघा, हा कोण आहे? बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड आहे. मेटा पोझिशनला कोण आला? हायड्रॉक्झी. म्हणजे मेटा हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड. काय मिळालं आपल्याला? मेटा हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 काय आन्सर मिळाला आपल्याला? डी, मेटा हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड. पहिल्या केसमध्ये काय केलंय? प्रोटोनेशन केलंय OH ग्रुपचं, म्हणजे OH बरोबर रिएक्शन होणार नाही, कशाची? ऑक्सिडेशन करणार नाही आपण. ओके. आणि मग हा OH बरोबर काय केलं? ते प्रोटोनेशन ग्रुप अटॅच झाला, ऑक्सिडेशन केलं, अल्डिहाइडचं काय झालं? ॲसिडमध्ये कन्व्हर्जन झालं. मग नंतर डिप्रोटेक्शन केलं, हा मॉलिक्यूल काय केला? आपण काढून टाकला. ओके. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 आपल्याला प्रोडक्ट सी कॅल्क्युलेट करायचा होता. काय मिळालं आपल्याला? मेटा हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड. काय मिळालं आपल्याला? मेटा हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड. चला नेक्स्ट काय सांगितलं बघा, पुन्हा तेच आहे बघा. मग खूप वेळा तोच क्वेश्चन आहे, ॲटम इकॉनॉमी. आता मी फक्त फॉर्म्युला ॲड करून देईन, तुम्हाला काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. चला काय काय विचारलेलं आपल्याला? व्हॉट इज द फॉर्म्युला वेट ऑफ रिएक्टंट. हा आता जरा थोडासा वेगळा विचारला आहे. आता विचारलेलं रिएक्टंट कॅल्क्युलेट करायचं आहे. पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी. पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी बघा इज इक्वल टू, मी आता डायरेक्ट लिहितो, ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू प्रॉडक्ट डिवाइड बाय रिएक्टंट इंटू काय केला आपण? 100. ॲटम इकॉनॉमी दिलेली आहे. किती दिलेली आहे? तर 25% दिलेली. किती दिलेलं आपल्याला? 25%. ओके. इज इक्वल टू प्रॉडक्ट किती दिलेला आहे? तर प्रॉडक्ट दिलेला आहे 75 डिवाइड बाय आर इंटू काय केलं आपण? 100 केलं. ओके. फक्त व्हॅल्यू पुटअप केल्या आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची? आरची व्हॅल्यू काय करायची? कॅल्क्युलेट करायची. आर इकडे डिवायडेड आहे, इकडे आलं काय झालं? मल्टिप्लाय झाला, इकडे मल्टिप्लाय, इकडे आलं झालं डिवाइड. म्हणजे आर इज इक्वल टू 75 डिवाइड बाय 25 इंटू काय मिळालं आपल्याला? 100. 25 एके 25, 25 त्रिक 75. म्हणजे आर इज इक्वल टू 3 इंटू काय मिळालं आपल्याला? 100. आणि आर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? 300 युनिफाईड मास. म्हणजे 300 आन्सर आपला आलं. बघा कुठं आपल्याला क्वेश्चन नंबर 5. चला डी हा आपल्याला काय मिळाला? आन्सर मिळाला. बघा किती सिंपल आहे. कारण मी सांगतो काय, हा फॉर्म्युला लक्षात ठेवला की 100% तुम्हाला 1 मार्क घेऊन जाणार तुम्ही. चला पुढे बघा,
आता बघा हाय डेन्सिटी आलं. हाय डेन्सिटी म्हणजे हाय डेन्सिटी, लो डेन्सिटी आणि पॉलिप्रोपायलिन हे खाण्यासाठी जे मटेरियल आपण यूज करतो त्याच्यासाठी यूज केले जातात. बघा मग इथं आता ड्रिंकिंगसाठी काय वापरले बघायचं. मॅन्युफॅक्चरिंग बॉटल्स टू स्टोअर, यूज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग द बॉटल स्टोअर, हा ठीक आहे. प्रिपेअर ड्रिंकिंग स्ट्रॉ, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ डिस्पोजेबल कप, तर डिस्पोजेबल कपला तर पॉलिस्टायरीन यूज केलं जातं. ओके, म्हणजे याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऑफ बॉटल्स टू स्टोअर शॅम्पू, बघा की स्टोअर करायचं आहे म्हणजे ऑप्शन आपल्याला काय मिळाला, ए मिळाला. तर काय आयडेंटिफाय द यूज ऑफ हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द बॉटल्स. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. काय दिलेलं बघा क्वेश्चन नंबर 7, विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट ट्रू. आपल्याला बरोबर नाही असं शोधायचं आहे. कशाच्या बाबतीमधलं, प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. 12 प्रिन्सिपल आहेत केमिस्ट्रीचे नियर अबाउट ग्रीन केमिस्ट्रीचे. काय, बेन्झिन बिंग व्होलाटाईल कंपाऊंड पोल्युट्स एअर. ओके, बेन्झिन बरोबर. बेन्झिन काय आहे की कार्सिनोजेनिक आहे आणि ती एअर काय करतं, पोल्युट्स करतं, बरोबर आहे. परत आपल्याला काय करायचं याच्यामध्ये की याच्यामध्ये चुकीचं कोणतं आहे विचार आहे. बेन्झिन आहे का, तर आहे. ते कसं आहे की आपल्याला सांगितलं की व्होलाटाईल आहे तर आहेच आहे आणि ती एअर काय करतं, पोल्यूट करतं, बरोबर आहे. कॅरिंग आउट द रिॲक्शन इन ॲट हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर मिनिमाइज यूज ऑफ एनर्जी. बघू हा हा जरा बघूया आपण. त्यानंतर यूज ऑफ रिन्युएबल केमिकल रादर दॅन द क्रूड ऑइल. रिन्युएबल बरोबर. त्यानंतर यूज कॅटलिस्ट मिनिमाइज द वेस्ट, बरोबर आहे. म्हणजे हा बरोबर आहे, हा बरोबर आहे. कारण आपण काय करणार, कॅटलिस्ट वापरणार कशासाठी, वेस्ट कमी करण्यासाठी. वेस्ट कमी म्हणजेच ग्रीन केमिस्ट्री आली. पुढं क्रूड ऑइल जे आहे ते एक ना एक दिवस काय होणार आहे, संपुष्टात येणार आहेत आणि त्यामुळं मग आपण काय केलं, रिन्युएबल सोर्स वापरायचं आहे. म्हणजे नॅचरल सोर्स वापरायचे जेणेकरून ते काय होणार नाही, क्रूड ऑइल संपणार नाही. म्हणजे हाही ग्रीन केमिस्ट्रीच्या फेवरमध्ये आहे. बेन्झिनमध्ये पण फेवर आहे कारण ह्याच्यामध्ये पोल्युटंट आहे तो एअरमध्ये. याचा अर्थ ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर आपल्याला काय मिळाला, बी, जो ट्रू नाही. कारण इथं काय सांगितलं, कॅरिंग आउट रिॲक्शन हाय टेम्परेचर. कोणतेही आपल्याला हाय टेम्परेचर नको आहे किंवा लो टेम्परेचर नको आहे. काय पाहिजे, रूम टेम्परेचर पाहिजे. काय पाहिजे, रूम टेम्परेचरला रिॲक्शन झाली पाहिजे, रूम टेम्परेचरला किंवा रूम प्रेशरला झाली पाहिजे. म्हणजे हाय टेम्परेचर हाय प्रेशर मिनिमाइज यूज ऑफ एनर्जी. याचा अर्थ हा हाय टेम्परेचर हाय प्रेशर हा ऑप्शन बरोबर नाही. म्हणजे आपल्याला नॉट ट्रू कॅल्क्युलेट करायचं आहे. याचा अर्थ क्वेश्चन 7चं जे आन्सर मिळालं ते ऑप्शन काय मिळालं आपल्याला, बी भेटला. चला, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ, काय मिळालं, पर्सेंटेज. पुन्हा तेच आहे बघा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पर्सेंट ॲटम इकॉनॉमी इफ द टोटल मोलार मास रिॲक्टंट 36 युनिट अँड मास ऑफ प्रॉडक्ट. प्रॉडक्ट दिलेलं आहे, रिॲक्टंट दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटेज इकॉनॉमी आपल्याला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. बघा काय होणार आहे, पर्सेंटेज इकॉनॉमी ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू प्रॉडक्ट डिवाइड बाय रिॲक्टंट इंटू काय करायचं, 100 करायचं. प्रॉडक्ट किती दिलेलं आहे आपल्याला, तर दिलेलं आहे 27 दिलेलं आहे. रिॲक्टंट किती दिलेलं आहे, 36 इंटू काय करायचं, 100. 9 भाग जातोय. 9 एके 9, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, 9 चोक 36 इंटू काय आलं, 100. 304 म्हणजेच किती मिळालं, 0.75. 304 म्हणजे काय, 0.75 इंटू काय केलं, 100 केलं. 0.75ला 100 मल्टिप्लाय केलं, किती मिळणार आपल्याला, 75 मिळालं. 75 म्हणजे कुठं आलं आपल्याला, तर 75% मिळालं. काय मिळालं आपल्याला, 75%. बघा कॅल्क्युलेशनचा पण सोपा आहे. याच्यामध्ये काय जास्त म्हणजे 10 सेकंदामध्ये 10-20 सेकंदामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकेल अशातला हा क्वेश्चन आहे. तर मग इझिली हा क्वेश्चन तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. चला नेक्स्ट बघून घेऊ आपण. विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट अगेन्स्ट म्हणजे चुकीचं आहे. कशाच्या बाबतीमध्ये, ग्रीन केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये. चला बघू आपण याच्यामध्ये काय कोणतं करेक्ट आहे कोणता नाही. यूज ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर हेल्प टू क्लीन एन्व्हायरमेंट, बरोबर आहे. कारण जे इझिली डिग्रेड होतात ते मटेरियल काय करायचे, ते आपल्याला यूज करायचे आहेत. ओके, प्रोटेक्टिंग अँड डिप्रोटेक्टिंग फंक्शनल ग्रुप इन ऑर्गॅनिक रिएक्शन रिड्यूस द नंबर ऑफ स्टेप. नाही, प्रोटेक्टिंग करायचं म्हणजे आपल्याला रिएक्शन करायच्या आधी मग अशी बघितलं, OH ग्रुप आधी काय केला, प्रोटेक्ट केला. एक केमिकल संपलं आपलं, तिथं गेलं, वेस्ट गेलं. त्यानंतर रिएक्शन झाली, दुसरी स्टेप झाली. त्यानंतर परत काय केलं आपण, ती स्टेप झाल्यानंतर डिप्रोटिंग केली, म्हणजे थर्ड स्टेप केल्या. म्हणजे नंबर ऑफ स्टेप काय झाल्या, कमी झाल्या का, नाही, त्या काय झाल्या, वाढल्या. मॅक्झिमाइज नंबर ऑफ स्टेप. आणि आपल्याला काय पाहिजे, कमीत कमी स्टेपमध्ये, एकाच स्टेपमध्ये जरी प्रॉडक्ट मिळाला, कमीत कमी पाहिजे. याचा अर्थ ही जी आहे क्वेश्चन नंबर काय आपला बी, प्रोटेक्टिंग अँड प्रोटेक्टिंग फंक्शनल ग्रुप. याचा अर्थ याच्यामध्ये नंबर ऑफ स्टेप जातील. नंबर ऑफ स्टेप वाढल्या म्हणजे ते अगेन्स्ट कशाच्या, ग्रीन केमिस्ट्रीच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन नंबर 9 ऑप्शन काय मिळाला आपल्याला, बी मिळाला.
चला 10 नंबरचा क्वेश्चन बघा. विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट अकॉर्डिंग टू, म्हणजे आपल्याला फेवरमध्ये पाहिजे कुणाच्या, ग्रीन केमिस्ट्रीच्या आपल्याला फेवरमध्ये कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. चला, यूज ऑफ अ क्रूड ऑइल इज ग्रेटर दॅन, बघा क्रूड ऑइल मगाशीच बघितलं आपण, रिन्युएबल सोर्स. आता रिन्युएबल सोर्स सोलार एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे. हे काय सोलार एनर्जी संपणार आहे का? तर नाही संपणार आहे. काय संपणार आहे? क्रूड ऑइल संपणार आहे एक ना एक दिवस, कारण हे तयार होण्यासाठी हजारो लाखो वर्षे गेलेले आहेत आणि त्यानंतर ते क्रूड ऑइल तयार झालेलं आहे. एक ना एक दिवस ते संपुष्टात येणार आहे. मग बेटर यूज कोण आहे? तर जे रिन्युएबल सोर्स आहेत, सोलार एनर्जी, सनलाईट यूज करा. त्यानंतर टिंडर एनर्जी असेल किंवा विंड एनर्जी असेल ती यूज करा, कारण ती संपुष्टात येणारच नाही आहे. म्हणजे याचा अर्थ हे पहिलं स्टेटमेंट अगेन्स्ट आहे. आपल्याला काय पाहिजे? फेवरमध्ये पाहिजे, अकॉर्डिंगमध्ये पाहिजे. चला, वेन मोस्ट ऑफ द ॲटम ऑफ अ रिॲक्टंट आर इनकॉर्पोरेटेड इन द डिझायर प्रोडक्ट इज अ गुड ॲटम इकॉनॉमी. बघा याचं म्हणणं काय आहे की जास्तीत जास्त रिॲक्टंट हा प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. जास्तीत जास्त रिॲक्टंट कशामध्ये कन्वर्ट झाला पाहिजे? प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. म्हणजे 100 ग्रॅम जर रिॲक्टंट घेतला तर कमीत कमी 90-95 ग्रॅम आपला काय तयार झाला पाहिजे? प्रॉडक्ट तयार झाला पाहिजे. मग त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे? ॲटम इकॉनॉमी जास्त भेटणार आहे. बरोबर आहे, कारण जर रिॲक्टंट प्रॉडक्ट डिवाइड बाय रिॲक्टंटचा रेशो आपल्याला नियरली जोपर्यंत 1 भेटत नाही, नियरली 1 आला म्हणजे ह्याला आपण 100 मल्टिप्लाय केलं तर ते 100% होतं, नियरली 1 केलं तर. याचा अर्थ हे स्टेटमेंट करेक्ट आहे, विथ फेवर आहे, कारण जेवढा ह्या दोघांचा रेशो नियरली 1 असेल तर आपल्याला जास्तीत जास्त प्रॉडक्ट भेटले, याचा अर्थ गुड इकॉनॉमी भेटेल. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 10 आपल्याला काय मिळणार? ऑप्शन बी, व्हेन मोस्ट ऑफ द ॲटम ऑफ रिॲक्टंट आर इनकॉर्पोरेटेड इन द डिझायर प्रोडक्ट. जास्तीत जास्त रिॲक्टंट प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट झाला तर आपल्याला गुड ॲटम इकॉनॉमी भेटेल. त्यानंतर हे बाकीचे वेस्ट प्रॉडक्ट, वन सिस्टीम मे नॉट बी यूज टू रॉ मटेरियल, नाही. जे पहिल्या रिॲक्शनचा जो वेस्ट प्रॉडक्ट आहे तो दुसऱ्या रिॲक्शनचा स्टार्टिंग प्रॉडक्ट असेल तर वेस्ट पण मिनिमाइज होईल आणि त्याचा वापर पण होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ हे वेस्ट ऑफ द वन सिस्टीम मे नॉट बी नाही, ते यूज करायचं आहे. काय पाहिजे? यूज करायचं आहे रॉ मटेरियल दुसऱ्या सिस्टीमसाठी. इन्क्रीज द टोटल अमाऊंट ऑफ सॉल्वंट, नाही. सॉल्वंट कमीत कमी सॉल्वंट वापरा, किंवा वॉटर हा काय युनिव्हर्सल सॉल्वंट आहे तो यूज करा असं म्हणलेलं आहे. म्हणजे फेवर कोणतं मिळालं आपल्याला? तर ऑप्शन काय मिळाला आपल्याला? बी हा फेवरमध्ये आहे. कशाच्या? तर ग्रीन केमिस्ट्रीच्या. चला पुढे बघा, विच फ्रॉम द फॉलोइंग केमिकल ॲक्टिव्हिटी डज नॉट एक्झिबिट अ गुड ॲटम इकॉनॉमी. आता गुड ॲटम इकॉनॉमीमध्ये कोण एक्झिबिट करत नाही ते आपल्याला बघायचं आहे. चला बघा, फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नाट रिजन म्हणजे आपल्याला काय तयार करायचं आहे? RMgX तयार करायचं आहे. ॲक्शन ऑफ HX इन अल्किन टू अल्किल हॅलाइड्स म्हणजे आपण काय केलं? डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड C समजा असा असेल कंपाऊंड तर आपल्याला काय झालं? CH3 CH2 काय तयार झालं? अल्किल हॅलाइड्स तयार झालं. पुढं ॲक्शन ऑफ थायोनिल क्लोराईड टू इथेनॉल फ्रॉम द इथिल क्लोराईड. मग आपल्याला काय करायचं आहे? तर इथेनॉल C2H5OH आणि थायोनिल क्लोराईड SOCl2. हां बरं, इथेनॉल SOCl काय तयार करायचं आहे? इथिल क्लोराईड तयार करायचं आहे. म्हणजे काय झालं? C2H5 काय तयार झालं? Cl. आता बघा इथे लक्षात येते आपल्याला की ह्या केसमध्ये बघा दोन्ही कार्बन आहेत, दोन्ही कार्बन कुठं आले? प्रॉडक्टमध्ये आले ना. म्हणजे काय झालं? मॅक्झिमम नंबर ऑफ रिॲक्टंट कुठे गेला? प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट झाला. RMgXमध्ये पण तसंच आहे, मॅक्झिमम नंबर ऑफ रिॲक्टंट. ग्रिग्नाट रिएजनमध्ये काय केलं आपण? RMgX अल्किल ग्रुप आहे तो अल्किल हलाइड ग्रुप, अल्किल हलाइड RX आहे आणि RX बरोबर रिएक्शन कोणाची केली? Mgची रिएक्शन केली आणि मग तयार काय झाला? RMgX. म्हणजे टोटल प्रॉडक्ट काय होता? ग्रिग्नाट रिएजंट होता. तर 100% झालं ना. हे सगळा 100% काय झाला? कन्वर्ट झाला. 100% कन्वर्ट म्हणजे गुड इकॉनॉमी झाली. ह्या ठिकाणी पण दोन्ही कार्बन होते ॲज इट इज कुठे गेले? प्रॉडक्टमध्ये गेले. म्हणजे ते 100% नाही, गुड इकॉनॉमी मिळाली. पण ह्या केसमध्ये बघून घ्या की C2H5OH आणि SOCl2 आहे. फक्त इथला OH गेला आणि इथे एक Cl आला, एक OH गेला आणि Cl आला. बाकी इथला OH, इथला SO1 आणि इथला Cl. म्हणजे जास्त अमाऊंट काय रिॲक्टंट वेस्ट म्हणून बाहेर पडले. काय मिळालं? वेस्टमध्ये. म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ रिॲक्टंट कन्वर्ट झाला पाहिजे होता प्रॉडक्टमध्ये, तर ह्या केसमध्ये काय झालं नाही? कन्वर्ट झाला नाही. याचा अर्थ जी C नंबर ऑप्शन आहे, ॲक्शन ऑफ अ थायोनिल क्लोराईड ऑन इथेनॉल टू फॉर्म इथिल क्लोराईड, या ठिकाणी मॅक्झिमम नंबर ऑफ बाय प्रोडक्ट तयार झाला, वेस्ट तयार झालं. याचा अर्थ ह्याच्यामध्ये गुड इकॉनॉमी नाही. सायक्लोहेक्झॅनॉल फ्रॉम फेनॉल बाय द कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. तर सायक्लोहेक्झॅनॉलचं फेनॉल काय बघणार आपण? हा फेनॉल OH ग्रुप आहे. सायक्लोहेक्झॅनॉल ओके, डबल बॉन्ड काय केलं? त्याला O आपण अटॅच केला. तर इझिली काय झालं? म्हणजे फक्त काय झाला? सायक्लोहेक्झॅनॉल ॲज इट इज गेला, फक्त त्यामध्ये ॲडिशन हायड्रोजन झाली. ते 100% काय मिळालं आपल्याला? ॲटम इकॉनॉमी भेटली. ओके चला,
म्हणजे याचा अर्थ ह्या ठिकाणी आपल्याला बाय प्रॉडक्ट जास्त मिळाले आणि बाय प्रॉडक्ट जास्त मिळाले तर ते गुड ॲटम इकॉनॉमी नाही. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 11चा ऑप्शन काय मिळणार आपल्याला? सी ऑप्शन भेटेल. चला क्वेश्चन नंबर 12 बघून घ्या. काय विचारले? विच पॉलिमर इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मायक्रोवेवेबल फूड ट्रे. तर मायक्रोवेवेबल आपल्याला काय करायचं? फूड ट्रे तयार करायचा आहे. तर आपण पहिलाच फॉर्म बघितला होता की याच्यामध्ये पॉलिस्टायरीन तर डिस्पोजेबल कप आहे, पॉलिव्हिनिल क्लोराईड तर याच्यामध्ये हा पॉलिइथिलीन थेरेपॅलेट हा जो PVC आहे, PVC म्हणजे प्लॅस्टिक मटेरियल वापरतो आपण, पॉलिमर आहे, PVC नाही, पॉलिमर आहे, पॉलिइथिलीन थेरेपॅलेट. तर हा जो आहे तो मायक्रोवेव्हचा जो ट्रे असतो, फूड ट्रे आहे, तो तयार करण्यासाठी काय केलं जातं? याचा यूज केला जातो. चला नेक्स्ट बघू. विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट ग्रीन केमिस्ट्री. आता ग्रीन केमिस्ट्रीच्या रिगार्डिंग कोणतं स्टेटमेंट बरोबर नाही. काय सांगितलं? इट इज अन अप्रोच टू मिनिमाइज ह्युमन इफिशियन्सी. आता हे तर अगेन्स्ट आहे. ह्युमन इफिशियन्सी कमी झाली पाहिजे का वाढली पाहिजे? तर ह्युमन इफिशियन्सी वाढली पाहिजे. कमी होऊन कसं चालेल? याचा अर्थ जे नॉट ट्रू विचारलेलं आहे, काय विचारले? नॉट ट्रू. याचा अर्थ ऑप्शन नंबर ए हा नॉट ट्रूच आहे. पहिल्यांदा समजते मिनिमाइज नाही, तिथं काय पाहिजे होतं? मॅक्झिमम. इट इज अप्रोच टू मिनिमाइज पोल्युशन. बरोबर, पोल्युशन काय झालं? कमी झालं पाहिजे. इट इज यूज टू मिनिमाइज प्रॉब्लेम्स ऑफ एनर्जी क्रायसिस. बरोबर आहे. इट इज अप्रोच टू मिनिमाइज हजार्डस. हे सगळं बरोबर आहे. इथं काय पाहिजे होतं? मॅक्झिमम असतं तर मग ते करेक्ट असतं. आपल्याला नॉट ट्रू विचारले. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 13 नॉट ट्रू अबाउट ग्रीन केमिस्ट्री, मिनिमाइज ह्युमन इफिशियन्सी. काय बरोबर आहे? मॅक्झिमाइज ह्युमन इफिशियन्सी. चला क्वेश्चन नंबर 14 पुन्हा ॲटम इकॉनॉमी आलेला आहे बघा. फाइंड द फॉर्म्युला वेट ऑफ रिॲक्टंट इफ द फॉर्म्युला वेट ऑफ द प्रॉडक्ट इज किती दिलेलं आहे? 54 युनिफाईड मास आणि द पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी. पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू प्रॉडक्ट डिवाइड बाय रिॲक्टंट इंटू काय करायचं आपल्याला? 100 करायचं आहे. ओके, पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी किती दिलेलं आहे? 75. प्रॉडक्ट किती दिलेला आहे? 54. रिॲक्टंट किती दिलेला आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. इंटू काय करणार आपण? 100. आर इकडं डिवायडेड इकडं आलं, मल्टिप्लाय झाला आर. 54 डिवायडेड बाय किती आला? 75. इंटू काय करायचं आपल्याला? 100 करायचं. 75 इंटू काय केलं आपण? 100 करा. ओके, मग हे सगळं कॅल्क्युलेट करा. काय म्हणणार आपल्याला? हे सगळं सॉल्व केलं तर आन्सर मिळणार आपल्याला 72 युनिफाईड मास. आरची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 72 युनिफाईड मास. कुठे आला ऑप्शन आपल्याला? तर डी आला. बघा किती वेळा क्वेश्चन्स आला. म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते करून ठेवायचं आहे. करून काय आतापर्यंत झालाच असेल, कारण आतापर्यंत 5-6 क्वेश्चन आपण त्याच्या रिगार्डिंग सोडवलेले आहेत. हा शेवटचा जो आहे तोही कशाचा आहे? पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी आहे. ओके, मला वाटतं तुम्ही सोडवा हा आता ॲटम इकॉनॉमी. सिम्पलच क्वेश्चन आहे. पर्सेंटेज दिलेलं आहे ॲटम इकॉनॉमीचं, मी फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करतो आणि मग तुम्ही सॉल्व करा. काय दिलेलं आहे आपल्याला? पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी. पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू काय? प्रॉडक्ट डिवाइड बाय रिॲक्टंट इंटू काय करायचं? 100. ओके, मग आता काय मिळालं? किती मिळाले? 66 पॉईंट किती? 6. प्रॉडक्ट काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? फॉर्म्युला वेट ऑफ प्रॉडक्ट दिलेला आहे. किती दिलेला आहे? 54 दिलेला आहे. काय दिलेलं आहे? 54. आणि सम ऑफ रिॲक्टंट यूज टू काय दिलेलं आहे? 54. फाइंड द फॉर्म्युला वेट ऑफ रिॲक्टंट. आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. फॉर्म्युला वेट ऑफ प्रॉडक्ट इज 54 अँड द पर्सेंटेज ऑफ इकॉनॉमी दिलेलं आहे 66.6 आणि द सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ रिॲक्टंट. रिॲक्टंट हा आता रिॲक्टंट एक नाही, याच्यात रिॲक्टंट किती आहे? जास्त आहे. थोडासा जरा वेगळा क्वेश्चन आहे. सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ रिॲक्टंट इज किती दिलेलं आहे आपल्याला? 210 युनिफाईड दिलेत. किती दिलेलं आहे? 10 210. 210. मग आता आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं फॉर्म्युला वेट ऑफ 50 क्वेश्चनमध्ये काहीतरी हा इथं फॉर्म्युला वेट ऑफ प्रॉडक्ट दिलेलं नाही. ही व्हॅल्यू नाही, ही व्हॅल्यू नाही. फॉर्म्युला वेट ऑफ, कारण ते दिलेला रिॲक्टंट दिलेला आहे. फाइंड द फॉर्म्युला वेट ऑफ काय आहे? ही नाही. हा इकडे बघा, इथं पण लक्ष द्या. फाइंड द फॉर्म्युला वेट ऑफ द प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं? प्रॉडक्टला आपण एक्स म्हणू. आणि दिलाय काय? रिॲक्टंट दिलेला आहे. किती दिलेला आहे? मग आता काय नाही, अवघड नाही. सम दिलेला आहे 210 युनिफाईड मास दिलेला आहे. म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे? पीची व्हॅल्यू काढायची आहे. इंटू काय करणार आपण? 100. मग काय करणार आहे? इथं काय डिवायडेड आहे, इकडे आलं काय होईल? मल्टिप्लाय म्हणजे 66.6 इंटू काय होणार? 210.
100 मल्टिप्लाय इकडे आलं काय होणार डिवाइड इंटू काय होणार आहे आपल्याला पी भेटणार. काय म्हणणार आपल्याला पी म्हणजे 66.6 डिवाइड बाय 100 इंटू काय करणार आपण 210 जे आपण केलेलं आहे. म्हणजे पी इज इक्वल टू ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर मिळेल आपल्याला 139.86. किती मिळणार आपल्याला 139.86 युनिफाईड मास. आता 139.86 म्हणजेच काय मिळालं आपल्याला नियरली इक्वल टू किती मिळालं 140. ओके, म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळालं बी. हे लक्षात घ्या, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे प्रॉडक्टचं कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मग आपल्याला प्रॉडक्ट सम ऑफ रिॲक्टन दिलेला आहे, पर्सेंटेज इकॉनॉमी दिलेला आहे आणि प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करायचा होता. त्यामुळे त्या पद्धतीने आपण इझिली काय करू शकतो प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. तर खूप सिंपल टॉपिक आहे. आपण याच्यामध्ये थेरी पण पाहिली आणि सगळी MCQ क्वेश्चनचाही पार्ट बघितला. हे एकदा जरी आपण डोळ्या खोलून जर क्वेश्चन जर घालवले हे आणि जे काही PYQ अजून राहिलेले काही क्वेश्चन जर सॉल्व्ह केले तर 100% हा आउट ऑफ क्वेश्चन मार्क देणारा हा टॉपिक आहे. पर्सेंटेज ऑफ ॲटॉमिक इकॉनॉमी बघायचं आहे आणि ग्रीन केमिस्ट्रीचे प्रिन्सिपल बघायचे आहे. आणि तिथे जर लॉजिक जरी वापरलं की चांगलं ग्रीन केमिस्ट्री म्हणजे काय चांगलं झालं पाहिजे. म्हणजे पोल्युशन झालं नाही पाहिजे, कमीत कमी रिॲक्टंट वापरला पाहिजे, जे एनर्जी सोर्स आहे ते रिन्युएबल एनर्जी सोर्स वापरले पाहिजेत. ओके, प्रॉडक्ट तयार झाला पाहिजे तो लगेच तयार झाला पाहिजे, लगेच इन द सेन्स कमी एनर्जीमध्ये तयार झाला पाहिजे, रूम टेम्परेचरला तयार झाला पाहिजे, कमी वेळेमध्ये तयार झाला पाहिजे. हे जे प्रिन्सिपल आहेत जे लॉजिकली तुम्ही काय करू शकता सॉल्व्ह करू शकता, लॉजिकली काय करू शकतात सॉल्व्ह करू शकता. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला मला वाटत नाही की हा टॉपिक काय अवघड नाही. त्यामुळे हा व्यवस्थित टॉपिक करा. पुन्हा भेटू आपण पुढील लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण नवीन टॉपिक केमिकल कायनेटिक्स नावाचा टॉपिक घेऊन आपण काय करू पुढे जाऊ. तोपर्यंत धन्यवाद.